आपल्या इथं आपसा आठवड्यावर करू तसं नाही आहे. त्याला एखाद दिवसच जायला पाहिजे, आधी शुद्धता असायला पाहिजे आणि मग त्याला ते ध्यान म्हणजे काय हे समजावून सांगायला लागते. आणि ध्यानाची अभ्यास करून घेऊन गोडी लावून मनाला शांत एका ठिकाणी स्थिर राहण्याची जी अवस्था असते ती नीटपणे लाभल्या नंतर त्याला ध्यान आणि ध्यानाला बसला आणि जर अज्ञानी असेल तर तो भरकटेल ना, इतर जगातले विचार त्याच्याकडे येतील. त्यापेक्षा त्याला जगापासून अलिप्त राहून मग त्याला ते ज्ञान दिलं तर बाहेरचे जे त्याचे जोडलेले बंध आहेत ते सगळे तुटतात आणि त्यानंतर त्याला अनुभव आल्यानंतर मग त्याला कळतं की ही एकाग्रता किती महत्वाची. त्या एकाग्रतामध्ये सुद्धा नंतर त्याला गुरुनं सांगितलेलं का कळतं तर ध्यानामध्ये शांतता म्हणजे तुर्यावस्था आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ती चतुर्थ अवस्था आहे. त्याच्यानंतर असणारी उन्मनी अवस्था आहे. परंतु तुर्यावस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी विचाररहित व्हावं लागतं. सर्व बंध तुटलेले असतात त्यावेळेला. आणि मन काय आहे बाह्य जगाशी जोडलेलं आहे. त्यामुळं मनामध्ये विचार येतात ते सगळं जगाशीच, जगातल्या शिवाय कुठला विचारच येत नाही त्याला. म्हणून मनाला मनोमय जगत म्हटले आणि मनोमय आहे. म्हणून त्या मनाला बाहेरच्या जगापासून बाहेर काढावं लागतं, मग आध्यात्मिक ज्ञान द्यायला लागते. मला आठवते मी हिमालयापासून कन्याकुमारीच्या किती आश्रमामध्ये अनेक गुरूंच्या सान्निध्यात राहून काय खडतर तपश्चर्या असते हे तुम्हाला न सांगितलेलं बरं. किंवा एकदम तरी तुम्हाला धरून घेऊन जाऊन तुम्हाला गंगेच्या बर्फाच्या पाण्यात जरा बुडवून आणायला पाहिजे. नंतर एकट्याला त्या डोंगरावर जाऊन राहले जा रात्रीचं एकटा 2 दिवस सांगायला पाहिजे. मग कळतंय की गुरुनं मला का पाठवले. तुम्हाला मी वर्णने केली त्याची, पण तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारं जे धैर्य आहे देहावस्था सुटावी लागते, विदेहावस्था यावी लागते. मी जे देह नव्हे मी सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहे ह्या दृढ भाव निर्माण व्हावा लागतो. दिवस रात्र बस तेच फक्त चिंतन व्हावं लागतंय आणि मग जगापासून अलिप्त झाला जग नाही अशी अवस्था होते आणि त्यावेळी आत्मभाव पूर्णत्वाला जागा झालेला असतो. म्हणून त्या गुरुच्या सानिध्यात ध्यानावस्था झाल्यानंतर आणि खडतरला सुरुवात होते. पटकन समाधीला जात नाही. ध्यानाच्या अभ्यासातून अखंड ध्यानाच्या अवस्थेला कसं जायचं त्याबद्दल गुरु त्याला जाणीव करून देतात. पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण तू ध्यानावस्थेतच पाहिजे. ध्यानावस्थेत म्हणजे काय डोळे बंद करून एका ठिकाणी खांबाला टेकून बसणं म्हणजे ध्यान नाहीये. ध्यान म्हणजे परमश्रेष्ठ तत्वाला पूर्णत्वानं जोडणे म्हणजे ध्यान आणि ते सलग त्यानं कायम टिकणे. योगी युंजित सतत ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्त्येव योगिनो. योगी कोण आहे तर तो योगी आहे तो आत्मतत्वाला जोडला गेलेला असतो. परमात्मा परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला जो आहे तो योगी असतो. आणि ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्त्येव तो ध्यानाच्या अवस्थेमध्येच योगी कायम असतो दिवसभर. गुरु सानिध्यात राहिलं तर कळते, कायम राहिलं तर कळते कायम ध्यानावस्था काय असते. आणि ती योग्याची अवस्था असते, संन्यासाची अवस्था असते, परिपूर्णत्वाची अवस्था असते आणि सद्गुरूशी एकरूपता म्हणण्यापेक्षा परमतत्वाशी जोडलेली अवस्था असते. आणि ते आमच्या जीवनाचं सार्थक आहे हे त्या गुरु सानिध्यात राहिल्याशिवाय समजत नाही. तो त्याला जवळ घेऊन समजावून सांगून खडतर गोष्टीमध्ये त्याला आपोआप सहजतेने प्रवृत्त करण्याचं काम गुरु करत असतं. आणि मग ताऊन सुलाखून कोणत्याही गोष्टीमध्ये बाह्य जगात आनंद उडवणारा तो सत्शिष्य आता बाहेरच्या सेन्समध्ये शब्द स्पर्श रूप गंधामध्ये तो अडकलेला नसतो, तर तो फक्त आत्मतत्वाशीच एकरूप त्या मनाला तिकडे जोडतो. आणि जेव्हा परमतत्वाला मन जोडलं जातं तेव्हा मन उरतच अमन स्थितीत आलं. एकतर देहावस्था निघून जाऊन विदेहावस्था आलेली असते आणि त्या साधनेतून तपश्चर्येतून विश्लेषणातून त्याला समजावून दिला आणि नंतर अनुभव दिला ज्ञानाचा, तर मग तो परमपदाला जाणं सोपं असते. म्हणजे गुरु असेल बरोबर. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो आपण. मग गुरु सानिध्यात राहिलं तर परमपद नाही मिळालं तर काय होईल.
ती अवस्था प्राप्त विश्वास